आणि श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. आता जिथं गुड मॉर्निंग आहे आणि घरातले कामंसुद्धा, आणि आज संडे असल्यामुळे खूपच घाई असते, कारण जेव्हा घरातली माणसं जॉबवर जातात तेव्हा काहीही वाटत नाही, इझिली कामं होऊन जातात. पण जेव्हा ते घरी असतात ना तेव्हा तर फार उशीर होऊन जातो. आणि आजसुद्धा भरपूर उशीर झालेला आहे, 9:30 वाजलेले तरी कामं झालेले नाही आहेत. तर मग ठीक आहे, आता घरातले कामं आवरूया. खूप कामं पडलेले, जसं कपडे भांडे वगैरे सगळं, स्वयंपाकसुद्धा बाकी आहे. तर जर असं पण नाही की एकटीवर लोड आहे, जर मी कपडे भांडे केले तर मम्मी स्वयंपाक करून घेतात, किंवा मी स्वयंपाक केला तर त्या कपडे भांडे करून घेतात. आणि आमची बाबू उठलेली आहे, आता मी तुम्हाला दाखवते. उठली आहे, आणि ती उठली ना की तिला चहा नाश्ता वगैरे सगळं द्यावं लागतं. उठायचं का? चला उठा, उठू. आता हे कपडे भिजू घालायचे आहेत, आणि इथे चहा पाण्याचे भांडे आहेत, आणि हे पप्पांसाठी पाणी तापवलेलं आहे. इकडे गॅस वटावर सगळा पसारा पडला आहे. आता हे सगळं आवरावं लागेल. आणि चला जाऊया आता. बघा, मी तुम्हाला दाखवते, खाली महादेवाचं मोठं मंदिर आहे. सॉरी, छोटंसं आहे पण खूप क्यूट आहे मंदिर. आणि तिथे त्र्यंबकेश्वर का ते गुजरातीमध्ये आहे, सो एवढं कळत नाही. त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिरच आहे. तर त्या मंदिरातसुद्धा आपल्याला जायचं आहे, पण तिकडे शूट करणं अलाउड नाही आहे. सो चल आता जाऊया. आणि ही बघा, ही कशी बघते मला. गुड मॉर्निंग. चल उठ, तुला दूध चहा प्यायचा ना. सॉरी, मी कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सांगितलंच आहे की दूध चहाला आम्ही बॉलमिटाला दूध चहा बोलतो. सो हिच्यासमोर दूध चहा बोललं तरच ही पिते, नाहीतर पित नाही. हां, उठा. तर सगळ्यात आधी मी ओवीला इकडे बेसिंगमध्ये आणलं, तिथं ब्रश करते. ब्रश तर नाही, कारण आम्हाला अजून एवढे दात नाही आहे. पण आम्ही असं रोज ब्रश करतो. थुकू बाबा, थुकू. पाणी थुकायचं, प्यायचं नाही. आणि बघा, तिला सुद्धा मजा येते खूप, है ना. तर ती मागे बघते की तिचा डॅडा कुठे गेला. आमच्या डॅडामध्ये खूप सॉरी काय बोलतं ते, डॅडामध्ये आमचं खूप प्राण आहे. आत्ता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. बाबू तुझा झाला का? उठ. बघा मी इथे कशी निघलेली आहे. नाश्ता केला तू? झाला का? आणि ओवीच्या पप्पांचा सुद्धा नाश्ता झालेला. काय हो, झाला का नाश्ता? झाला. काय खाल्लं? ऑमलेट ब्रेड. कसं झालं आता? एकदम छान. खरं सांगा. एकदम छान झाला. आता कपडे धुवायचे, सो कपडे धुवायला जाते आणि मग स्वयंपाक करायचा. बघा, मी आत्ता कपडे धुवायला बसले, आणि इथं बघा कसं चालू आहे. कपडे तर झाले, पण ही कपडे धुवायला बसली आता. ओवी झाला. पाण्यात खेळून झाल्यानंतर आता ओवी आमची टॉम अँड जेरी बघते. बाबू तर इथे माझं चिकन धुणं चाललं होतं, कारण ते बाहेरून आणलं ना की त्याला खूप घाण वगैरे लागलेली असते. सो मला तसं नाही आवडत, आणि त्याच्यामध्ये ते लाल पाणीसुद्धा निघतं. सो मग इथे स्वच्छपणे छान धुवून घ्यायचं होतं चिकन, आणि चांगलं 4-5 पाण्यामध्ये धुतलं आहे मी चिकन. छान प्रकारे असं वॉश करून घेतल्यानंतर आज नवऱ्याची फरमाईश होते की दही टाकून भाजी करायची आहे. तर मग ठीक आहे, करूया. आणि इथे मी अर्धा चमचा हळद टाकली, आणि इथे मी दही टाकत होती. मी दही तरी 4च चमचे टाकलेली होती, जास्त नाही टाकली. आणि त्याच्यामध्ये थोडंसं टेस्ट येण्यासाठी मी मीठ टाकलं, कारण आपण पिवळं पाणी म्हणजे चिकन शिजवताना टाकतोच.
सो मी याच्यामध्ये सुद्धा टाकून घेतला आणि इथे छान प्रकारे याला मला मिक्स करून घ्यायचं होतं. आणि लिंबूच नव्हता, कारण लिंबू घरामध्ये नव्हता आणि आणायचं सुद्धा मी विसरले होते. सो मग जाऊ दे, लिंबू नाही तर एक दिवस काय होतं. तर इथे छान प्रकारे याला मिक्स करून असं घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनटं छान प्रकारे झाकून ठेवायचं. आणि हे बघा, छान दही पूर्ण चिकनला लागलेली आहे. तर चला आता मसाला तयार करायला मी घेतलेलं होतं आणि आपण जसं नेहमी करतो तसंच मला करायचा होता, फक्त भाजीचा कलर वेगळा पाहिजे होता. सो चला आता मसाला छान प्रकारे फ्राय करून घेऊया. तर इथे भाजी छान प्रकारे मस्त उकळत होती आणि भाजी मी फक्त एव्हरेस्टचा मसाला आणि हळदमध्येच ही फ्राय केलेली होती. बाकी कुठलेच मसाले यूज नाही केले, फक्त दही यूज केला होता. छान झाली होती भाजी. इथे मम्मी चपात्या करत होत्या, कारण मला आज चपात्यांना सुट्टी होती. वगैरे झालं आणि जेवण होऊन गॅस कंप्लीट केला, भांडे वगैरे घासले आणि सगळं आवरून झालं आहे. आणि हे बघा, इथे पसारा चालू आहे. चांगली झाली होती भाजी. खरं सांगा. एक नंबर. आणि हा पसारा कोणी केलाय? ओवी. ए बघा, ते मी तर बिलकुल नाही आवडणार. ओ बाप रे बाप. जेवण वगैरे झालं आहे, भांडे कुंडे वगैरे सगळं घासून ठेवलंय. आणि ओवीने खूप पसारा केलेला होता. तिच्या आजीनेच आवडला, कारण त्याच लाडवून ठेवतात तिला. ठीक आहे, चला मग आता जेवण वगैरे तर झालं आहे, तर आम्ही थोड्या वेळातच झोपूया. तब तक के लिए बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.